मित्रांनो, मी डॉक्टर योगेश पाटील. 2 आठवडे झाला व्हिडिओ बनवून झाला नाही, त्याच्यामुळे थोडंसं त्यावर क्षमा मागतो. आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आहे प्रधानमंत्री राहत योजना नेमकी काय आहे, त्याचा लाभ नागरिकांना कसा व कुठे घेता येतो. तुम्ही पाहू शकता की इथं रस्ते अपघात झालेला दिसतोय, ॲम्ब्युलन्स दिसते, डॉक्टर, पोलीस आणि काही माहिती दिलेली आहे. तर ही आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊ. यापूर्वीचे व्हिडिओ मी बनवले, तर मी थोडंसं रिव्हिजन करून देतो की तुम्ही याच्यात पाहू शकता की मी 3 कार्ड्स विषयी माहिती दिली. 3 कार्ड्स मध्ये सगळ्यात महत्वाचं कार्ड आहे आयुष्मान कार्ड, जी शासनाची 2012 साली योजना सुरू झाली, जिचं नाव राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना होतं. तिचं नाव 2016 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना झालं. कालांतराने 2019 मध्ये तिचं नाव एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत जन आरोग्य योजना असं झालं. म्हणजे ह्या सगळ्या योजनांची नावं एकच आहेत आणि आज रोजी कॉमन जे लोक ओळखतात तिला आयुष्मान भारत योजना म्हणून ओळखलं जातं. तर आजच्या आपल्या योजनेचं जे नाव आहे ते एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असंच आहे. त्यामुळे कन्फ्युजन होऊ देऊ नका. मात्र याच्या पात्रतेसाठी 23 फेब्रुवारी 2026 पासून आयुष्मान कार्ड असणं सक्तीचं झालेलं आहे. आयुष्मान कार्ड तुम्ही पाहू शकता, ऑरेंज कलरचं आहे आणि वरती आयुष्मान कार्ड असंच नाव लिहिलेलं आहे. बरेच लोक अजूनही फोन करतात, वेगवेगळे कार्ड मला पाठवतात व्हॉट्सअपवर आणि विचारतात सर हे आयुष्मान कार्ड आहे का. अगदी सोपी ओळख आहे. ऑरेंज कलरचं नाव आहे, कार्ड आहे आणि वर आयुष्मान कार्ड नाव लिहिलेलं आहे. आयुष्मान कार्ड मोबाईल मधून कसं काढायचं घर बसल्या याच्याविषयी मी माहिती दिली. जर तुमचं नाव ऑनलाईन ड्राईव्ह मध्ये दिसत नसेल तर त्याला पण काय प्रक्रिया करायची ही पण थोडक्यात सांगितली. सस्पिशियस जर येतं काही लोकांचं, इलिजिबल, नॉट इलिजिबल आणि सस्पिशियस असा एरर येतो ऑनलाईन येताना, त्याच्याविषयी काही शंका असेल तर तुम्ही मेसेज टाकू शकता, विचारू शकता. वयवंदना कार्ड जे 70 किंवा 70 वर्षावरील लोकांचं आहे, तर त्यांच्यासाठी वैयक्तिक 5 लाखाचा जो कव्हर आहे त्यांचं कार्ड थोडंसं वेगळं आहे. त्याच्यावरती फक्त नाव लिहिलेलं असतं आयुष्मान वयवंदना कार्ड. ते सुद्धा कसं घर बसल्या आपण काढू शकतात मोबाईलद्वारे हे मी सांगितलं. आणि तिसरं जे कार्ड आहे आभा कार्ड, लक्षात घ्या आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट म्हणजे आयुष्मान भारताचं तुमचं डिजिटल रेकॉर्डचं कार्ड वेगळं आहे. योजनेच्या पात्रतेसाठी हे कार्ड खूप महत्वाचं आहे. आयुष्मान कार्ड, आभा कार्ड हे तुमचं डिजिटल रेकॉर्ड ठेवत असतं. ते सुद्धा घरी कसं काढायचं याच्याविषयी मी माहिती दिली. सगळ्या कार्डांचे फायदे काय याच्याविषयी सुद्धा माहिती दिलेली. आजचा व्हिडिओ आपला आहे प्रधानमंत्री राहत योजना. तर हिचा लॉंग फॉर्म नेमका काय आहे, प्राईम मिनिस्टर रिलीफ अँड असिस्टन्स फॉर हायवे ऍक्सिडेंट ट्रॉमा. याच्यात तुम्हाला लक्षात येऊ शकतं की प्रधानमंत्री योजनेअंतर्गत रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट किंवा हायवे ऍक्सिडेंट ट्रॉमा झाला तर त्याच्यामधून सहाय्य कसं प्राप्त होईल त्याच्यासाठी ही योजना आहे. भारतात दरवर्षी तुम्हाला माहिती आहे की हजारो लोक आपला ऍक्सिडेंट मध्ये जीव गमावतात रस्ते अपघातामध्ये. यातील बहुतांश मृत्यू हे गोल्डन अवर मध्ये होतात. गोल्डन अवर म्हणजे काय, कोणतीही घटना घडली रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट त्याच्या 1 तासात जर लाभार्थ्याला दवाखान्यामध्ये लाभ भेटून जात असेल म्हणजे उपचार होऊन जात असतील तर त्याचे प्राण वाचण्याची शक्यता खूप दाट असते, जास्त प्रमाणात असते. ही समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकारने 13 फेब्रुवारी 2026 रोजी पीएम राहत ही महत्वाकांक्षी योजना आयुष्मान भारत योजनेसोबत सुरू केलेली आहे. याच्यात तुम्ही पाहू शकता, मी मागच्या वर्षीचे स्टॅटिस्टिक्स दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 4.8 ते 5 लाख ऍक्सिडेंट प्रतिवर्ष होतात. त्याच्यातले 1.5 लाख ते 1.88 लाख पर्यंत मृत्यू होतात. म्हणजे एज वाईज जर पाहिलं तर 18 ते 45 वयोगटातल्या 66% फॅटॅलिटीज आहेत आणि 18 वर्षाखालील 10,000 फॅटॅलिटीज म्हणजे मृत्यू होतात अंदाजे. हे इक्विव्हॅलंट टू 3% जो जीडीपी आहे भारताचा त्याच्या इक्विव्हॅलंट आहेत. याच्यात 4 लाख लोकांना सिरियस इंजुरी होतात. ते कायमचे दिव्यांग होऊ शकतात किंवा त्यांना असं काही हे होतं दुर्धर आजार किंवा लागण की त्याच्यामुळे त्यांचं पुढचं आयुष्य हे खडतर होतं. तर योजनेची ओळख मी तुम्हाला थोडक्यात सांगितली की योजनेत काय आहे नेमकं, की रस्ते अपघात कोणत्याही प्रकारचा झाला तर पहिले 7 दिवसापर्यंत 1.5 लाखाचा मोफत उपचार देण्याचं याच्यामध्ये प्रावधान आहे. सगळ्यात महत्वाचं मी रिपीट करतो, पहिले 7 दिवस 1.5 लाखापर्यंत मोफत उपचार याच्यातून होत असतो. मग तो रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट तो नॅशनल हायवेवर हो, स्टेट हायवेवर हो
शहरातल्या हायवेवर हो किंवा खेड्यागावातल्या रस्त्यावर हो, रस्ते अपघात कोणत्याही प्रकारचा असला, ज्याच्यात तुम्ही पाहू शकता राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, गल्लीबोळातील रस्ते, याच्यासाठी ही योजना लाभदायक आहे. मुख्य वैशिष्ट्य काय आहे तर प्रति व्यक्ती 1.5 लाख रुपये दिले जातात, 7 दिवसापर्यंत मोफत इलाज होतो. आता तुमच्या मनातले जे प्रश्न असतील ते थोडक्यात पुढच्या स्लाइड्स मध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेल, कारण 1.5 लाखाच्या वरतीच उपचार जातो बऱ्याच वेळेस. याची पात्रता काय आहे तर तो भारताचा नागरिक असो किंवा तो परदेशी नागरिक जरी असला, म्हणजे जगाच्या नकाशावरील तो कुठलाही व्यक्ती असला इन्क्लुडिंग भारत, तरी त्याला लाभ देण्याचं प्रावधान यामध्ये शासनाने केलेलं आहे. कंडिशन फक्त एक आहे, तो रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट असला पाहिजे, रस्ते अपघात असला पाहिजे. रुग्णांसाठी काय प्रक्रिया असते, साधारणपणे आता सर्वांना माहिती आहे की पहिली स्टेप काय राहील तर आपण कुठेही ऍक्सिडेंट झाला तर आपण अँब्युलन्सला कॉल करतो. त्याच्यात 108 अँब्युलन्स ही खूप महत्वाचा रोल अदा करते आणि 112 जो आपत्कालीन नंबर आहे, या दोघा नंबरवर जर तुम्ही संपर्क साधला तर तुम्हाला अँब्युलन्स पण आणि तुमची माहिती पोलिसांपर्यंत पण तात्काळ स्वरूपात जाते, म्हणजे जिथं कुठं घटना घडली आहे त्या ठिकाणचं. दुसरी प्रक्रिया काय असते की रुग्णाला सगळ्यात महत्वाचं, जे कोणी लोक पाहतात ते भितात की बऱ्याच वेळेस मदत करायला जाऊ की नको जाऊ, गेलो तर आपल्या पोलिसांचं चौकशी होईल किंवा ते प्रश्न विचारतील तर आपण त्याला मदत करू अथवा ना करू. तर माझी विनंती राहील, रुग्णाला रस्ते अपघातातून वाचवणं हे खूप पुण्याचं काम असतं. त्यामुळे सगळ्यात पहिले लाभार्थ्याला तुम्ही अँब्युलन्सला कॉल करा, पोलिसांना कॉल करा, त्याला त्या ठिकाणून उचलून योजनेच्या अंगीकृत रुग्णालयामध्ये नेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, योजनेचं अंगीकृत रुग्णालय नजीक जे कोणतं असेल ते. रुग्णासाठी प्रक्रिया अगदी साधी सोपी आहे. जसं तुमच्या मनात प्रश्न असेल, का हो दादा आम्ही पेशंटला उचलू का पेशंटचं आयुष्यमान कार्ड आणू का आधार कार्ड आणू, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात पहिले रुग्णाला भरती करा. रुग्णाची 72 तासाच्या आत ओळख प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. त्यासाठी रुग्णाचं फक्त आधार कार्ड देणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण बाकीचे कोणतेही कागदपत्र उल्लेखित केलेले नाही, हा याचा विशेष फायदा आहे. 7 दिवसापर्यंत जो काही खर्च होतो तो रुग्णालयाला कोण देतं, एक तर केंद्र सरकार आणि नाही म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या मार्फत रुग्णालयाला त्या संबंधित जो रुग्ण आहे त्याच्यासाठी जो खर्च लागलाय तो यांच्या मार्फत दिला जातो. ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे. गोल्डन अवर, अपघात झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा अपघात झाला तर त्याला सगळ्यात महत्वाची अँब्युलन्स भेटली पाहिजे किंवा अँब्युलन्स नाही भेटली तरी वाहन भेटलं पाहिजे जे त्याला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल आणि त्याच्यावर जी काही उपचार प्रक्रिया आहे, कारण होतं काय रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट मध्ये एक तर हाडाला इजा होईल, पोटाला इजा होईल किंवा मेंदूला इजा होईल. अशा परिस्थितीमध्ये त्याच्यावर जर शस्त्रक्रिया करायची असेल, ही सर्व उपचार प्रक्रिया जर गोल्डन अवर मध्ये झाली तर रुग्णाचा जीव वाचण्याचा जो पर्सेंटेज आहे, जो रेशो आहे, तो निश्चित जास्त असतो. याच्यात पोलिसांची भूमिका खूप महत्वाची आहे. जे इलेक्ट्रॉनिक डिटेल्ड ऍक्सिडेंट रिपोर्ट आहे तो पोलिसांनी अपघात झाल्यानंतर नोंद करणे अनिवार्य आहे. याच्या 2 प्रकारच्या अपघातांमध्ये साधारणपणे प्रक्रिया होतात, ज्याच्यात साधा अपघात होतो आणि गंभीर अपघात होतो. तर साध्या अपघातामध्ये 24 तासाच्या आत पोलिसांचं प्रमाणीकरण होणं गरजेचे आहे ईडार पोर्टलवर, किंवा लाईफ थ्रेटनिंग जर असेल गंभीर प्रकारचं तर त्याच्या 78 तासात होणं गरजेचं आहे. याच्यात ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे, गुड समॅरिटन म्हणजे काय, जो मदत करणारा नागरिक आहे याला पोलीस किंवा रुग्णालयाने कोणत्याही चौकशीसाठी अडवू नये असे साधारणपणे निर्देश दिलेले. हॉस्पिटलसाठी वर्क फ्लो अगदी साधा आहे. जे काही आपलं TMS पोर्टल आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रकरण टाकू शकतात आणि त्याची नोंदणी करून योजनेतून पारंपरिक पद्धतीने प्री ऑथरायझेशन टाकतात. मात्र रुग्ण दाखल झाल्यापासून ठराविक वेळी पोर्टलवर इंटिमेशन होणं गरजेचं आहे, ज्याच्यात डॉक्टर रुग्णाकडनं माहिती घेईल आणि पोलीस सुद्धा रुग्णाच्या नातेवाईकांकडनं सगळी माहिती घेऊन त्याचं व्हेरिफिकेशन दिलेल्या विहित वेळेत होणं खूप महत्वाचं आहे. उशीर जर झाला तर त्यामध्ये मंजुरी येणे, त्याची पुढची प्रक्रिया याच्यामध्ये दिरंगाई होते व त्याला त्रास सुद्धा होतो. त्याच्यामुळे तसं होऊ द्यायचं नाही. क्लेम प्रक्रिया पण साधी आहे. महाराष्ट्रातील जे रुग्णालय आहेत जे अंगीकृत योजनेमध्ये आहेत त्यांना हेल्थ बेनिफिट पॅकेज जे आलेले आहेत आता 23 फेब्रुवारी 2026 ला, त्याच्यामधून योजनेचं पॅकेज घेता येऊ शकतं. जर एखादा उपचार योजनेमध्ये बसत नसेल तर त्याच्यासाठी अनस्पेसिफाईड प्रोसिजर अंतर्गतही योजनेतून आपण लाभार्थ्याला लाभ देऊ शकतो. आवश्यक कागदपत्रे काय आहेत याच्यासाठी तर आधार कार्ड,
तुमचा मेडिकल रिपोर्ट जो काही ऍक्सिडेंट झाल्यानंतर होतील ते डायग्नोस्टिक रिपोर्ट आणि इम्प्लांटचं बिल हॉस्पिटलला द्यावं लागतं जे काही वापरलं ते. महत्वाच्या सूचना काय आहेत तर याच्यात 1.5 लाखापर्यंतचं कव्हर आहे. मग तुमच्या मनात प्रश्न येईल की सर 1.5 लाखाच्या वरती काय करायचं? 1.5 लाखाच्या वर सुद्धा आपली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना ज्याला आपण म्हणतो, किंवा महात्मा ज्योतिराव फुले, याच्यातून आपल्याला पुढचा कव्हर उपयोगात आणता येऊ शकतो. कंडिशन एक राहते की आपण योजनेच्या अंगीकृत रुग्णालयामध्ये आरोग्य मित्रांशी संपर्कात राहिलं पाहिजे. निष्कर्ष काय आहे योजनेचा, तर ही योजना जी आहे ही रस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी ठरत आहे. त्यांची जीवन सुखकर करण्यासाठी योजनेमार्फत मदत होते. तर ही झाली पीएम राहत योजनेविषयी माहिती. ही योजना आयुष्यमान भारत योजनेसोबतच पॅरलली सुरू आहे, जी फक्त रस्ते अपघातामध्ये जे लोक सफर होत आहेत त्यांच्यासाठी लागू आहे. पुढचा आपला जो विषय आहे की सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला जातो लोकांकडनं की सर आमच्या घराच्या परिसरामध्ये किंवा आमच्या नजीक अंगीकृत रुग्णालय कोणतं आहे जिथं योजना आहे व जिथं आम्हाला योजनेचा लाभ भेटेल. तर त्यासाठी ते गव्हर्नमेंट असो किंवा खासगी हॉस्पिटल असो, यांची माहिती तुम्ही घरी बसल्या मोबाईलवर किंवा पोर्टलवर कशी शोधायची, कशी घ्यायची हे मी सांगणार आहे. अशी जर सोपी व माहिती तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनल मधून माहिती होत असेल तर माझी विनंती असेल, 8,500 लोकांनी व्हिडिओ पाहिलेत आतापर्यंत, संख्या खूप कमी आहे 6 व्हिडिओच्या मानाने. माझी विनंती राहील की महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचावेत. यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात, कमेंट करू शकतात. बरेच कमेंट येतात, मी त्यांना उत्तरं देत असतो. बरेच लोक व्हॉट्सअपवर मेसेजेस करतायत, मी त्यांना व्हॉट्सअपवर उत्तरं देतोय किंवा कॉलवर. तुम्ही हे व्हिडिओ शेअर केल्याने मला माहिती आहे की व्हिडिओ पाहणारे जे व्यक्ती आहेत ते साधारणपणे सुशिक्षित लोकांच्या पर्यंत व्हिडिओ जातोय, कारण त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. परंतु ज्या लोकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीये त्यांच्यापर्यंत ही माहिती जाणं खूप गरजेचं आहे. तर ती तुमच्या मार्फतच जाऊ शकते आणि लाईक केल्याने निश्चितच आमचा उत्साह जो आहे तो वाढेल. तर धन्यवाद. मी डॉक्टर योगेश पाटील.